वाढवण बंदर प्रकल्पग्रस्तांसाठी मोठे पॅकेज। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पग्रस्त मच्छीमारांसाठी देशातले सर्वात मोठे आर्थिक पुनर्वसन पॅकेज देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। याबाबतचा अधिक तपशील पाहूयात। ज्यावेळी वाढवणचं काम आपण सुरू केलं, आपण स्वतः सगळ्या मच्छीमारांना घेऊन आला होतात आणि आपण सांगितलं की वाढवण बंदर जरूर करा, देश पुढे गेला पाहिजे, पण माझ्या मच्छीमारांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळाले पाहिजे। मी आज तुम्हाला सांगतो, देशामधलं सगळ्यात मोठं पॅकेज हे वाढवणच्या मच्छीमारांना आपण देणार आहोत। कोणालाही विस्थापित आपण होऊ देणार नाही। या उलट आपण त्यांना मासेमारी करण्याकरता अधिक चांगली व्यवस्था, अधिक चांगलं फिशिंग हार्बर, अधिक चांगले ट्रॉलर्स, अधिक चांगली व्यवस्था ही त्या ठिकाणी देणार आहोत। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या बाजूनं उभं राहणारं हे आपलं महाराष्ट्राचं शासन आहे। वाढवण बंदराला पर्यावरणाच्या मुद्द्यासह वाढवण किनारपट्टीवरील स्थानिकांचाही या बंदराला विरोध आहे। मासेमारी, डाय मेकिंग, शेती आणि तारापूर औद्योगिक वसाहतीतील नोकऱ्या अशा 4 खांबांवर इथल्या लोकांचा उदरनिर्वाह आहे। या बंदरामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल, पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरून नागरिकांचे अप्रत्यक्ष विस्थापन होईल, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। याबाबत तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।